नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलोय घड्याळ. तर आज आपण बघू आजचा प्रश्न काय नेमकं 75 मिनिटात मिनिट काटा किती अंश जाईल असा प्रश्न केला गेलेला आहे. याच्या अगोदर एक तक्ता दिलेला आहे, मी तो लिहिलेला आहे, तो लक्षात घ्या. काय नेमकं बघा, लक्षात घ्या. 60 मिनिटांमध्ये मिनिट काटा 360 अंश जातो. त्यानंतर तास काटा 60 मिनिटांमध्ये 30 अंश जातो. त्यानंतर लक्षात घ्या 5 मिनिटांमध्ये मिनिट काटा 30 अंशाचा कोन करतो. त्यानंतर तास काटा किती करतो 6 अंश. आणि त्यानंतर एका मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंश करतो आणि तास काटा 1/2 अंश. म्हणजे याला आपण असं पण लिहू शकतो 0.5 असं पण याचं आपण लिहू शकतो. त्यानंतर लक्षात घ्या एक सिंपल उदाहरण आहे काय की समजा 5 मिनिटांमध्ये मिनिट काटा 30 अंशाचा कोन करत असेल तर म्हणजे आपण 30 ला जर 5 ने भागितलं तर तुम्हाला एका मिनिटाचा अंश होऊन जाईल. म्हणजे जसं 5 1 5 5 6 30 म्हणजे एका मिनिटामध्ये बरोबर किती अंशाचा कोन होतोय 6 अंश. म्हणजे इथं बघा बरोबर आलेले. म्हणजे हा तक्ता तुम्हाला थोडक्यात पाठ ठेवायचा आहे. त्यानंतर आता प्रश्न आपण कसं सॉल्व्ह करायचं ते बघू. बघा 75 मिनिटात मिनिट काटा किती अंश जाईल असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर करायचं काय, हा 75 लिहा, त्यानंतर गुणाकार मध्ये, त्यानंतर एक लक्षात घ्या तुम्हाला मिनिट काटा विचारलाय तर एका मिनिटामध्ये 6 अंश मिनिट काटा जातोय. ते एक लक्षात घ्या. इथं 75 मिनिटांमध्ये विचारलंय ना तर याला कंपल्सरी कशाने गुणायचं 6 ने, कारण की एका मिनिटामध्ये तुमचा मिनिट काटा हा 6 अंश फिरतोय म्हणून. मग यांचा गुणाकार करू आता आपण. 6 पंचे 30, अच्चाला 3, 7 सकम 42, 42 आणि 3 45. म्हणजे किती अंशाचा कोन होईल 450 अंश. त्यानंतर एक लक्षात घ्या आता तुम्हाला मिनिट काटा विचारलाय, जर इथंच तास काटा विचारला असता तर उत्तर काय दिलं असतं आपण तास काटा. तर आपण या पद्धतीने करू. बघा लक्षात घ्या तुमचे मिनिटं किती दिले 75. म्हणजे प्रश्न असा पण येतो 75 मिनिटात तास काटा किती अंश जाईल असा प्रश्न केला गेलेला आहे. मग 75 घ्या, 75 घेतला गुणीला काय म्हटले बघा लक्षात घ्या एका मिनिटामध्ये तास काटा किती अंश फिरतो 1/2 म्हणजे 0.5. एक लक्षात घ्या या 75 ला 1/2 ने काय करायचं भागून टाकायचं. जसं याच्या छेद मध्ये काही नाही म्हणून 1 घेतला. आता भागा 2 1 2 2 त्रिक 6 उरला किती 1, 2 7 14 उरला 1, इथं पॉइंट होतो आपण याच्यावर 0, 2 पंचे 10 म्हणजे तास काटा 37.5 अंश जाणार आहे. या पद्धतीने तुम्ही दोघं उत्तर काढू शकता, मिनिट काटाचं आणि तास काटाचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.